दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या अखंड जयघोषात नुरसेवाडी येथील श्री दत्त मंदिरातील चालू वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा शुक्रवारी पहाटे अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पहाटे 4:30च्या सुमारास कृष्णा नदीचे पाणी मंदिराच्या उत्तर द्वारातून प्रवेश करून श्री दत्तांच्या पवित्र पादुकांवरून प्रवाहित झाले आणि दक्षिण द्वारातून बाहेर पडले। या दैवी क्षणाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध भागातून आलेल्या हजारो दत्त भक्तांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। गुरुवारी नदीचे पाणी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर दक्षिण द्वार सोहळा कधी होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले होते। अखेर शुक्रवारी पहाटे कृष्णामाईने श्रींच्या पादुकांवर जलाभिषेक केल्याने संपूर्ण परिसर भक्तिमयात न्हाऊन निघाला। दत्त संप्रदायात दक्षिण द्वार सोहळ्याला अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ मानले जाते। पावसाळ्यात कृष्णा नदीचे पाणी मंदिरात प्रवेश करून श्रींच्या पादुकांवरून वाहते, तेव्हा हा सोहळा घडतो। यंदाच्या वर्षातही पहिला दक्षिण द्वार सोहळा 7 जुलै रोजी पार पडला होता, तर दुसऱ्या सोहळ्याचे दर्शनाचे भाग्य शुक्रवारी हजारो भाविकांना लाभला। दरम्यान वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर श्री दत्त देवस्थान प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेत मंदिरातील महत्त्वाचे साहित्य सुरक्षित स्थळी हलविले आहे। कृष्णा नदीच्या पाण्याने मंदिराला वेढा दिल्यामुळे श्रींची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मठात हलविण्यात आली असून तेथे भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच सर्व नित्यपूजा, आरती व धार्मिक विधी नारायण स्वामी मठात नियमित सुरू राहणार असल्याचे देवस्थान प्रशासनाने स्पष्ट केले। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून राहणार असून भाविकांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।